तर स्थानिक पातळीवरती राजकीय भूमिका वेगळी असते असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। रायगडमधील स्थानिक नाराजीबाबत सुनील तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर स्थानिक स्तरावर नाराजी असेल तर प्रमुख नेते ते सोडवतील अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी म्हटलेलं आहे। रायगडमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करणार नाही अशी भूमिका जी आहे ती भरत गोगावले आणि इतर दोन आमदारांनी घेतली शिंदेंच्या, त्यावरून आता या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येत आहेत। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र ताकदीने लढवाव्यात असं आमचं मत त्या ठिकाणी झालं। पण या निवडणुका एकत्र महायुती म्हणून लढल्या जाईल की स्वतंत्र लढल्या जाईल? कारण बऱ्याच ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जातो। रायगडमध्ये देखील एक असं आहे की अनेक वेळेला स्थानिक पातळीवरती वेगवेगळी राजकीय परिस्थिती असतेच। दीर्घकाळ वेगवेगळ्या राजकीय भूमिकेतून प्रत्येकजण वावरलेला असल्यामुळे तशापैकी स्थिती स्थानिक पातळीवरची असतेच। पक्षाचे तिन्ही नेते बसले किंवा पक्षाची आता जी जशी समन्वय समिती आहे तशी त्यावेळेला होती, त्यावेळेला जसं आम्ही बसलो आणि आम्ही मतदारसंघ वाटले तसं यावेळेला सुद्धा निश्चितपणे त्या वतीमध्ये होईल। राज्य समन्वय समितीची बैठक आहे। इथं धोरण ठरलं जातं राज्याचं आणि ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांवर आहे। समजा महायुतीमधल्या पक्षांमध्ये अंतर्गत काही नाराजी आहे, अंतर्गत काय मतभिन्नता आहे, तर या बाबतीत त्या पक्षातले वरिष्ठ नेते लक्ष घालतील। त्या जिल्ह्यातले पालकमंत्री, संपर्क मंत्री किंवा अगदी त्यांच्या स्तरावर नाही सुटलं तर राज्य स्तरावर शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा समन्वय साधतील। कुठेही नाराजी राहणार नाही, कुठेही बंडखोरी होणार नाही याची पुरेपूर काळजी महायुती म्हणून आम्ही घेऊ।